हर हर महादेव, जय आदिवासी, जय जोहार. मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचं कारण की हे जे शासन आहे येड्याच्या कातडीचं, या शासनानं एवढं निर्डावलं आहे की त्याला आपण काय करतो याचं भान नाही. यांना मस्ती आले पाचवी बहुमताची, पण त्यांना लोकशाही हे काय समजना गेलंय. तर एखादी जात जमातीमध्ये येऊ शकत नाही ही त्यांना माहीत असून सुद्धा बंजारासाठी जे 27 तारखेला त्यांनी कमिटी नेमली शासनाने, आणि त्याच्यात अशोक उईके यांच्या माध्यमातून आदिवासी मंत्रीच्या अशोक उईके आदिवासी मंत्री आणि शासन या दोघांचा पण मी जाहीर निषेध करतो. आणि येणाऱ्या आता 10 तारखेला सर्व महाराष्ट्रातील आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी बांधवांना सांगू इच्छितो, बांधवांनो, आपण आरक्षणामध्ये असून सुद्धा 28, 29, 30 नंबरवरती असून सुद्धा आणखीन विस्तारित क्षेत्रातील बांधवांना न्याय मिळत नाही आहे. त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना दिलं जात नाही आहे. परंतु ज्यांचा आरक्षणाशी आदिवासीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही त्या लोकांना पायघाड्या घातला जातात. कशासाठी? हे मतासाठी का? तुम्हाला मताची किंमत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला विरोध केला जाईल. त्यामुळं या शासनाने आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळ्यांना कमी लेखू नये. तुम्हाला बंजारा समाज लागतो, बाकी इतर समाज लागतात. तुम्ही हैदराबाद गॅजेट लावतात. अरे हैदराबाद गॅजेट आणि संविधानामध्ये फरक आहे का नाही? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जमातीसाठी जातीसाठी जे संविधान लिहून ठेवलंय आणि या गरीब पिछड्या वर्गांना मागास वर्गांना आरक्षणामध्ये आणून ठेवलंय. ज्या जमाती ज्या जाती ज्या कास्टमध्ये आहेत त्यांना तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. त्यांचं आहे ते फक्त रेग्युलाइज करा. ज्यांचं नाही त्याच्यासाठी झटायचं काम तुम्ही करू नका. मुख्यमंत्री तुम्हाला पण सांगून देतो की तुम्ही 2014ला देता की जाता म्हणून सत्तेवर आलात. तुम्ही आमच्या मताच्या जीवावर सत्तेवर आला आणि आता सत्तेवर आहात आणि तुम्हाला कुठल्या 25,000ची भीती नाही, कारण तुमच्याकडे 5वी बहुमत आहे. तुम्हाला विरोधी पक्ष नेता सध्या नको आहे. एवढं तुम्हाला मस्ती चढलेली आहे. तर तुमची मस्ती उतरायचे काम येणाऱ्या काळात नक्की करणार आहेत. आणि त्यामुळं जर तुम्ही ती समिती बरखास्त नाही केली आणि विस्तारित क्षेत्रातील आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळ्यांना न्याय जर तुम्ही नाही दिला तर याचे परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. म्हणून या सर्व शासनाचा, बीजेपी शासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि अशोक उईके यांचा पण जाहीर निषेध करतो. जय आदिवासी, जय जोहार, जय शेवा.